क्रिकेटचा सोहळा आपण इथे अनुभवला. 4 दिवसांचा लोणारकरांचा हा उत्सव इथे मात्र आपण अनुभवला आणि अखेर आई कालूबाई चषकावरती नाव कोरलाय. जय हनुमान चौदरपाडा संघाने. अभिनंदन टीम चौदरपाडा आणि ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघ. आपण सुद्धा चांगला खेळ साकारलाय. तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मानाकडे आपण इथे वाटचाल करतोय. चला आयोजकांना विनंती करतो की आता आपण थोडंसं फोकस करूया. पावसाला आपल्यामध्ये सन्माननीय जयजी थळे आणि सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण पहा. तर आपण या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य आणि खरोखरच मला असं बोलावं असं वाटतं की त्यांच्या सहकार्यामुळे आपण या ठिकाणी एवढी मोठी स्पर्धा आज आपण भरू शकलो. उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र ते उपस्थित होते आणि बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मात्र या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत. डॉक्टर नामदार सन्माननीय यशवंत सोरे साहेबांना आपण या ठिकाणी शिवशक्ती लोणार आणि ग्रामस्थ मंडळ लोणार यांच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. कारण एवढं चांगलं सुसज्ज क्रीडांगण त्यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यांचा हा सन्मान एकदा डॉक्टर आणि त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल ग्रामपंचायत आमने आमने पाड्याचे माजी उपसरपंच आणि तसे आज आपण जर पाहिले तर प्रदीपजी थळे यांचे लाडके सासरे बाबा आहेत सुखदेवजी बार्शी यांना मी विनंती करतोय की आपण पुढे या. आपला सन्मान आपल्या जाबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हा प्रेम असणं गरजेचं आहे. सुखदेवजी बार्शी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. उबदार माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. बजरंग थळे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी प्रदीपजी थळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. चला मी विनंती करतोय पुष्पराज भंडारी यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. विनोदजी भामरे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन अनिकेत बार्शी आपल्यामध्ये आहेत. चला आपण त्यांना सन्मानित करूया. चला मी या चारही संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर या. जोपर्यंत जय हनुमान चौदरपाडा मकरंद स्पोर्ट मुठवल आणि गावदेवी विहान स्पोर्ट पिसे सर्वांनी व्यासपीठाकडे या. आपल्यामध्ये पाहू शकाल यशवंत सोरे साहेबांचे सुपुत्र युवराज सोरे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. युवराजजी सोरे आपण पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण चला पुढील सन्मान मिळतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचाच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कार्य केलेलं आहे. जेपी पॅनल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या
यंग टॅलेंट आहे आणि चांगला अभ्यास का आहे आणि अभ्यासपूर्वक ते समोरक्षण करत आहेत आणि विनंती करतो की उमेश सुतारसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो, त्यांचं समोरक्षण तुम्हाला आवडलं असेल तर. पोलीस सन्मान ज्यांनी आपल्या संगीताच्या तालावरती सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमची डीजे ओमकार. चला या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मी प्रदीप थले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. तर मित्रांनो नक्कीच या स्पर्धेला चार चांद लावण्याचं ज्या व्यक्तिमत्वाने काम केलं, येणारे 4 दिवस खऱ्या अर्थाने सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आणि तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी कुकसे योगेश पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यांना नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. पावसाळ्या या ठिकाणी आपल्यामध्ये मीडिया आलेली आहे. जनार्दन सुतार यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या आपण या, कारण या स्पर्धेला ते मात्र कव्हरेज करतात आणि त्यांचा सन्मान आपण इथे करूया. प्रदीपजी तले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करा. मी पुष्पराज भंडारी यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि विनोदजी भांबरे पहा, तुम्हाला या ठिकाणी मी अनाउन्समेंट करतो की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संघाच्या पाठी सन्मान असेल माजी सरपंच ग्रामपंचायत लोणारचे प्रदीपजी थले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला संपूर्ण खेळाडू मात्र पावसाळ्यात संपूर्ण आयोजक समिती आता मात्र या ठिकाणी या सन्मानामध्ये या ठिकाणी जबरदस्त मात्र हा वातावरण आणि हा शिवशाही सन्मान प्रदीपजी थले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर आपल्यामध्ये आज पाहू शकाल डॉक्टर यशवंत सुरे साहेब उपस्थित आहेत आणि जरूर आपला या स्पर्धेच्या माध्यमातून थोडक्यात मार्गदर्शन करतील. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आणि आई काळूबाई चषक 2025 आजच्या या बक्षीस समारंभ प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा यांनी फायनलमध्ये पोचून फायनलचं विजेतेपद पटकावल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटतं ही सलग विजयाची हॅट्रिक आहे. खरोखरच हा मैदान लक्की आहे किंवा मीही त्यांच्यासाठी लक्की आहे असा मला प्रश्न पडतो. म्हणजे हो, तेच सांगितलं, हॅट्रिक आहे. म्हणजे खरोखरच तुमच्या नावातच हनुमान म्हणजे जय बजरंग बली आहे. खरोखरच प्रत्येकाच्या अंगात तो जोश आहे. मी नेहमी सांगत असतो की हे जे ग्राउंड आहे हे प्रत्यक्षात आपल्या दिंडेश्वराच्या पायथ्याशी आहे. म्हणजे दिंडेश्वराचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच, त्याचबरोबर जय बजरंग बलीचाही आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सतत यशस्वी होतात आणि असेच यशस्वी होत राहून पुढील 2026 मध्ये आमने लोणाड परिसरातील एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आपण नावारूपाला यावं अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे
जर आपण विचार केला तर पिशे संघाने या टोटल टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली, म्हणून ते फायनल पर्यंत पोहोचले. हा ठीक आहे, फायनलमध्ये त्यांची कामगिरी थोडीशी खराब झाली, तरी फायनल पर्यंत पोहोचले म्हणजे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत केली. त्याच्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करतो. सॉरी, आमनेपाडा संघाने. तर अशाच प्रकारचा खेळ जिद्दीने खेळला तर नक्कीच आपण विजयी होऊ शकतो किंवा विजयी होतो अशी खात्रीच जे हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा यांना झालेली आहे. आणि या मैदानावर तर जर विचार केला तर बापदेवपाडा हा एक छोटासा गाव आहे, छोटासा पाडा आहे. त्या पाड्यामध्ये हे क्रीडांगण ज्यावेळेस माझ्याकडे काही वालशिनगावची पोरं आली की आम्हाला स्पीच बनवण्यासाठी काही सहकार्य पाहिजे, मी त्यांना कुठलाही विचार न करता सांगितलं जे काही लागेल ते मी तुम्हाला देईन. आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची पिच बनवून आणि एक सुसज्ज असा ग्राउंड बनवला. त्याच्यामुळं मी खरोखरच त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचं काम करून आपल्या गावाचं नाव लौकिक केलं. कारण आज कितीतरी टीमी या ग्राउंडवर खेळतात, म्हणजे बापदेवपाडा काय आहे हे सगळ्यांना त्या निमित्ताने माहीत होते, म्हणून या त्याच्या संघाचं मी अभिनंदन करतो. आपण असेच खेळत राहा. आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा नाव कसा उंचावत राहता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. नक्कीच मी मगाशीही सांगितलं की 2026 मध्ये आपण 1 नंबरचा क्रिकेट संघ चौदरपाडा म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे. आपण असेच खेळत राहा. प्रदीप थाले यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारची अशी स्पर्धा भरवली. आपण या क्रिकेट बरोबरच समाजासाठी, प्रदीप थाले म्हटलं तर राजकारणात हे एक चांगलं नाव आहे. चौदरपाडा लोणाड ह्या ग्रामपंचायतमध्ये ते उपसरपंच आणि विद्यमान सदस्यही आहेत. म्हणजे त्यांच्या हातून मी त्यांना शुभेच्छा देईन की असंच चांगलं कार्य घडत राहो. जनतेची सेवा करण्यासाठी जिथं कुठं हातभार आपल्याला लावता येईल तो लावण्याचा आपण प्रयत्न करा. या ग्राउंडसाठी जिथं कुठं जे कोणी संघ असतील, कुठे माझी मदत लागत असेल मला सांगा, मी आवर्जून तुमच्या पाठीशी उभा राहीन असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद यशवंत सुरे साहेब. अतिशय चांगला व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आपण आगमन झालेलं पाहिलं आणि एक सन्मान राहिलेला आहे. कारण आपण पाहिलं की अनेक वर्ष लोणार गावामध्ये क्रिकेट या स्पर्धा होत नव्हत्या, परंतु 2025 मध्ये ही संकल्पना कोणी आणली, कशी आणली आणि त्यांच्या सहकार्यांपर्यंत कशी पोहोचवली याचा संपूर्ण श्रेय जातोय मिस्टर आमिर शेखला आणि त्यांचा सन्मान आपण इथे करूया. चला या सर्वजण या पुढे. आणि पाहू शकता या ठिकाणी जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करतायत आतिश डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करूया. जबरदस्त स्पर्धा, एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आई कालूबाई चषक 2025. आणि जर कुणाचं स्वागत सन्मान जर चुकून राहिलं असेल, एक सन्मान आहे. लोणार गावाला अभिमान असणं गरजेचं आहे की आपल्या गावातून एक मुलगा जो आहे तो आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करतो आणि आपल्या देशाची सेवा करतोय. आतिश डोंगरे. चला एकदा आपण या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. एक अभिमानास्पद बाब आहे ती म्हणजे लोणार गावासाठी, आपल्या विभागासाठी, आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण प्रदीपजी चले यांच्या शुभ हस्ते करतोय. एक सन्मान राहिलेला आहे मित्रांनो. समालोचन म्हटलं तर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये करतोय, परंतु त्यासाठी जी मोलाची साथ हवी असते ती म्हणजे स्कोररची, आणि ती स्कोररची साथ आम्हाला इलाका किसका भी हो लेकिन धमाका हमारा रहेगा. राहुल ठळे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. अगदी सुसज्ज गुणलेखिकाची भूमिका त्यांनी पार पाडली. आणि त्यानंतर दुसरे आमचे स्कोरर हरिभक्त परायण निखिल ठळे यांनी सुद्धा आम्हाला स्कोरिंगची चांगली साथ दिली. या निखिल आपण या, कारण ही तुमची मेहनत आहे मित्रांनो. जबरदस्त स्कोरिंगची साथ आम्हाला एकूण 4 दिवस कॉम्बॉक्स मध्ये मिळाली आणि त्यांचा आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. चला आता मात्र कोणाचं स्वागत राहिलं असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि जो आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे 2 मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहेत. सेमीफायनलची लढत आपण जर पाहिली तर जय हनुमान चौदरपाडा संघाने तो सामना जिंकला
आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या बलावरती फायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन गेला मिस्टर मॅजिकल विजू तरे. सेमीफायनलचा सामनावीर विजय तरे आहे तो कसा जाणार. आज फायनल जिंकलेले आहे. आज गावामध्ये ढोल ताशे वाजणार, गुलाल उधळणार आणि त्याची तयारी एकदा सुरू झाली असावी. चला आपण या ठिकाणी उपस्थित पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण हे सर्व पारितोषिक वितरित करूया. जयेश थले जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. एक ट्रॉफी, एक एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स हे तिन्ही पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्या आणि त्याचा सन्मान सुद्धा केला जातोय. क्या बात आहे. पहिलं परंतु असं वाटते की त्यांच्याकडे 10 ते वर्षाचा अनुभव असावा एवढं देखणं नियोजन. आणि आज संपूर्ण मी डॉक्टर यशवंत सोरे साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की सर्वांना आज जेवणाची सोय सुद्धा विनामूल्य केली होती या स्पर्धेमध्ये. विजय तेरला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सामनावीर पुरस्कार जे पारितोषिक ते आपण या ठिकाणी वितरित करतोय. पुढील पारितोषिक आहे फायनल मॅन ऑफ द मॅच. असं वाटलं की संघ अडचणीमध्ये चाललाय, क्रमांकामध्ये बदल झाला परंतु खेळामध्ये त्याच्या बदल झाला नाहीये. इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि या सीझन मध्ये उसका बल्ला बोलताय आणि तो खेळाडू राहिला जय हनुमान चौधरी संघाचा, चौधरपाडा संघाचा राम चौधरी. फायनल मध्ये 19 धावांची तुफानी केली साकारली आणि त्यांना आपण देत आहोत सामनावीर पुरस्कार. मी माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याचे सुखदेवजी बारशे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे सर्व पारितोषिक वितरित करा. ट्रॉफी आहे, एनर्जी ड्रिंक आहे आणि स्वीट बॉक्स आहे आणि त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अभिनंदन राम, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक मात्र या ठिकाणी पटकावलेला आहे. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, हरकत नाहीये. 4 स्पर्धा आपल्या नावावरती केलेल्या आहेत. पुढील पारितोषिक मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या खेळाडूसाठी ब्रँडेड शूज आहेत आणि आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. विधी ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून आपण हे पारितोषिक देत आहोत. बेस्ट फिल्डर आपण देत आहोत. चला ट्रॉफी आणि शूज वर घ्या ज्ञानेश्वर. आणि हे पारितोषिक आय थिंक ज्ञानेश्वर मुकादम यांच्याच मुलीच्या नावाने आपण देत आहोत. ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. नरेजी चौधरी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि ज्ञानेश्वर आपण सुद्धा या, कारण आपल्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. बेस्ट फिल्डर कोण असेल या स्पर्धेतील एक तुम्हाला क्लू देतो म्हणजे तुम्हाला तो खेळाडू चॉईस करण्यासाठी मदत मिळेल. कारण एका हातामध्ये या स्पर्धेमध्ये झेल सुद्धा पकडला होता. एनी गेसेस? आमनेपाडा संघ आपल्या संघामध्ये असा कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये का? आणि तो खेळाडू आहे वन साइड हिरो आदित्य वाकडे, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे झेल गेले, मग तो सोपा असू द्या कठीण असू द्या, तो झेल त्याने पकडला गेला आणि या स्पर्धेमध्ये किमान 7 ते 8 झेल पकडले आणि त्यापैकी जो 1 हँडेड झेल प्रभावित करून गेला आणि तोच राहिला स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन आदित्य, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. दरम्यान देवीदाजी थले आता मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ट्रॉफी देत आहोत आणि त्यांचा प्रथमतः आपण इथे सन्मान करूया. मी प्रदीपजी थले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदीप थले यांच्या शुभ हस्ते आपण देवीदाजी थले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. चांगलं योगदान आहे त्यांच्या या स्पर्धेसाठी.
चला उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आपण वर घेऊन या आणि ब्रँडेड शूज आहेत त्या खेळाडूसाठी जे आमचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आतिश डोंगरे यांच्याकडून शूज आणि देविदास तले यांच्याकडून ट्रॉफी आहे. उत्कृष्ट गोलंदाज चला देविदाची तले या आपण पुढे कारण आपल्या शुभ हस्ते आम्हाला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. कारण ही ट्रॉफी आपण जर पाहिली तर भगवान विष्णू यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण या ठिकाणी देत आहोत. आणि देविदासजी तले यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. 2 विजय जय विरू. एनी केसेस या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो आदित्य वाकडेनं 6 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. परंतु तो खेळाडू मात्र या ठिकाणी थोडासा पाठीमागे राहिला कारण ज्या गोलंदाजाने किताब जिंकलाय त्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत आणि सर्व पॉइंट सेमी फायनल पर्यंत आम्ही काउंट केलेले आहेत. कारण स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही सूचना पोहोचवल्या होत्या. नाही प्रत्येक वेळी विजूस कसा जिंकणार. चला एक तुम्हाला क्लू देतो. हा खेळाडू अनुभवी आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि सातत्याने पॉवर प्ले मध्ये तो षटक हाताळतोय. आणि तो खेळाडू आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा मिस्टर मयूर पाटील. बस गोलंदाज 7 विकेट्स मात्र या स्पर्धेमध्ये पूर्णपणे प्राप्त केले आणि तोच खेळाडू राहिला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आज मयूर पाटील नाही परंतु त्याचे सहकारी येत आहेत त्या पारितोषिक घेण्यासाठी. मी देविदासजी तले आणि त्याचे दोन्ही सुपुत्र मी दोघांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी वितरित करा. एकदा मयूर पाटीलसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि या खेळाडूसाठी पाहिलं तर देविदासजी तले यांच्याकडूनच आपण ट्रॉफी देत आहोत. आणि एस एस स्पोर्ट सोपान तिसकर यांच्याकडून आपण हे आकर्षक बॅट देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. अनिकेत बारशी आपण पुढे या. चला प्रदीपजी तले यांचे लाडके ते मेहुणे आहेत. बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये तब्बल 54 रन त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. नाही कारण चौधरपडावाल्यांना माहिती की आपल्या संघामध्ये या स्पर्धेमध्ये बॅटिंग झालेली नाहीये म्हणून त्यांनी मात्र ही आशा करावी नाहीये. तर हा खेळाडू आहे बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा नाहीये. तर खेळाडू आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा मिस्टर पियुष पाटील. या स्पर्धेमध्ये 54 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि तोच राहिला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. जबरदस्त खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि त्यांना आपण देणार आहोत एस एस स्पोर्टच्या वतीनं ही आकर्षक बॅट. आणि देविदासजी तळे यांच्याकडून मात्र आपल्याला ही ट्रॉफी आपण आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याला विनंती असेल की आपण सुद्धा जॉईन व्हा. हा पियुष पाटील नाही परंतु मानव मात्रे हा पारितोषिक इथे स्वीकारतोय. एकदा पियुष पाटीलसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाला. खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. पुढील पारितोषिक आहे चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण देत आहोत. पाहू शकाल जितू शेठ थळे यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. आणि या संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आपण देणार आहोत. सचिन थले आहेत या आपण या. चला शिवशक्ती लोणार संघाचे मेंटॉर आणि जरूर त्यांच्या इथे बंधूच्या नावाने आम्हाला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. ज्या सचिन थले आपण पुढे या. अँड 4th प्राइज अँड गोज टू स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. चला मुठवल संघाला विनंती करतो की आपण या पारितोषिक घेण्यासाठी 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा ही कालुबाई चषक 2025. एकदा मुठवल संघासाठी टाळ्या असू द्या. चला या संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे. संघाचं अभिनंदन. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. उत्तम शेठ पाटील
यांनी संघ मात्र स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला होता आणि आपलं सुद्धा मात्र या ठिकाणी अभिनंदन करतो या स्पर्धेच्या वतीनं. पुढील पारितोषिक असेल थर्ड प्राइज. चला या संघासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज आपण देणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेश थले यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि या चषक्यावरती नाव कोरलंय गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघाने. चला या सर्वजण या, कारण मित्रांनो तुमची ही मेहनत आहे, कारण चषक जिंकण्यासाठी एखाद्या स्पर्धेमध्ये फार मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आज आपल्याला गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या क्रमांकावरती त्याने मात्र हा नाव कोरला आणि आजचा दिवस पूर्णपणे या संघाने गाजवला. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेश थळे यांच्या शुभ हस्ते आपण हा आकर्षक चषक आणि कॅश प्राइज या संघाला आपण देत आहोत. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पुढील पारितोषिक असेल द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. रनर अप ट्रॉफी आपण इथे वितरित करतोय आणि या संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करूया. माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने पडाचे सुखदेवजी बारशे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की साहेब आपण पुढे या. चला हरकत नाही, क्रमांक दुसरा असू द्या, परंतु ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकाच स्पर्धेच्या माध्यमातून आपण फायनल केले, हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे तुमच्या संघासाठी. आणि तो संघ राहिलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला या सर्वजण या मित्रांनो, म्हणजे सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. चला सर्वजण या. गुणेश पाटील असतील, संकेत पाटील, रामकृष्ण कागडे या, आपण सुद्धा या. मोनिश पाटील सुद्धा मात्र जॉईन होतात. यश पाटील सुद्धा आलेले आहेत, तेजस सुद्धा आलेले आहेत, महेश सुद्धा मात्र येत आहेत, कारण त्यांना माहिती की ही संपूर्ण संघाची मेहनत आहे. आणि आई कालूबाई चषकावरती दुसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी नाव कोरलेलं आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. अभिनंदन संतोषजी काकडे साहेब, नेहमी त्या संघाला मात्र ते पुरस्कृत करत असतात आणि आज त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. इथे टाळ्या सुद्धा आपल्या टीमसाठी. जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. संघाचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्वतः ग्रीष्मा सुद्धा उपस्थित आहे. ग्रीष्मा तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. ग्रीष्मा 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. चला आपण ग्रीष्माशी आपण संवाद साधूया. ग्रीष्मा, दुसऱ्या क्रमांकाचा चषक तुम्ही जिंकलेला आहेस, तुझ्या नावाने तुमचा संघ खेळतोय, सध्या काय फील करतेस? हा, आपण ज्यावेळी शिक्षण घेतो त्यावेळी आपण टीचर्स अगेन्स्ट चांगला बोलतोय, मग ऑन माईक बोलायला काही घाबरू नकोस. तू सध्या काय फील करतेस, तुला कसं वाटते सांग? तुमचे वडील तर हजारोच्या संख्येने समोर बोलतायत, परंतु तू एवढी काय घाबरतेस? चला हरकत नाहीये, थोडीशी घाबरते. चला पुढील पारितोषिक आपण देऊया. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. आणि आपण जर ही ट्रॉफी पाहिली तर गुंदोलीच्या सुलाबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ समाजसेवक केतन म्हात्रे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. आणि जी एअर कूलर जी आहे ती सन्माननीय रवींद्र भुईर यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी ही कूलर देण्यात आलेली आहे. चला वर घेऊन या. आणि हा पारितोषिक देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके डॉक्टर यशवंत सोरे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. चला यशवंत सोरे साहेब आपण पुढे या. आकर्षक ट्रॉफी आहे आणि एअर कूलर, आणि जरूर आता गरमीचे दिवस येणार आहेत आणि याचा तुम्ही चांगला वापर करू शकता. एकदा स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स कोणाचाही झालेला नाहीये. एकदा आदित्य बाकडेचा विचार केला तर 6 विकेट जरूर त्याच्या भात्यातून आपण पाहिले, परंतु बॅटिंग करताना फक्त 17 धावा त्याने जोडल्या. 30+17 म्हणजे त्याचे पॉइंट्स होत आहेत 47. परंतु या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती 64 पॉइंट आहेत तो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? अजिंक्य वाकडे. फक्त त्यांना आपले अनंत केनीच पारितोषिक देऊ शकतात, ज्याने या स्पर्धेमध्ये षटकारांचा पाऊस पाडला आणि एका सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 19 ची आवश्यकता होती, त्या 19 धावा जोडल्या. आणि तो खेळाडू राहिलाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा मिस्टर संजय पाटील, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. 64 धावा या स्पर्धेमध्ये त्याने ठोकले आणि तो या ठिकाणी पाहू शकाल या चषकाचा
मानकरी झालेला आहे आणि त्यांना देत आहोत आपण डॉक्टर यशवंत सोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा आकर्षक चषक आणि एअर कूलर देत आहोत. संजय पाटीलचं खूप खूप अभिनंदन, कारण कोणाला वाटलं नव्हतं की एवढा चांगला खेळ त्याच्याकडून या स्पर्धेमध्ये होईल, परंतु त्याने आज या स्पर्धेमध्ये सिद्ध केलं आणि म्हणू शकतो की टायगर अभिजिंदा आहे. आणि तर शेवटचं पारितोषिक काय आता मात्र नाव घेण्याची आवश्यकता नाही, सर्वांना माहिती की हा दर्जा आहे. आणि मी नेहमीच सांगतो हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांनी विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे या. डॉक्टर यशवंत सोरे साहेब आहेत, सूर्यकांत बारशी, जयजी तले, सर्वांनी पुढे या. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ जय हनुमान चौदरपाडा बजरंग बली की 34 स्पर्धा या संघाने जिंकली. आणि जरूर आतापर्यंत आपण या असोसिएशनच्या अंतर्गत 9 स्पर्धा पाहिल्या आणि त्या 9 स्पर्धांपैकी 6 फायनलचा सामना खेळणारा हा एकमेव संघ राहिलाय जय हनुमान चौदरपाडा. आज चौदरपाडा गावामध्ये गुल्लाल उधळला जाणार, फटाके फोडले जाणार आणि पाहू शकाल त्या ठिकाणी बाण बाजा ढोल ताशे आता मात्र वाजले जाणार. आणि आज मेजबानी सुद्धा असेल त्यांच्या गावामध्ये. उत्तमला काहीतरी मनोगत व्यक्त करायचं आहे. उत्तम आपण थांबा, स्पर्धा संपलेली नाहीये. आणि कुणाल आपण सुद्धा थांबायचं आहे, कारण एवढी मोठी अचिव्हमेंट आज तुम्ही प्राप्त करता, एवढा चांगला खेळ तुम्ही या ठिकाणी प्राप्त करता. सुरुवातीला उत्तम तुला मी या ठिकाणी प्रश्न विचारतो की 4 स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या, 2 स्पर्धेचं रनरअप ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. सध्या वातावरण काय आणि संघाचा सध्या खेम्यामध्ये काय एक्झॅक्टली होतोय? नक्कीच महत्त्वाचं म्हणजे सध्या आमच्या संघामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स काही म्हणजे हाय लेवललाच आहे. हा सर, म्हणजे जो आमच्या संघामध्ये कॉन्फिडन्स आहे तो एकदम हाय लेवलला आहे. आणि बरेचसे जे संघ आहेत जे बोलतात की आम्हाला की कुठला भगत बघितले का, कुठे निंबू वगैरे, असं काहीच नाही मित्रांनो. हा संघ जो आहे सर, जय हनुमान क्रिकेट संघ, बरीच वर्ष झाली. म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा मी असेन, राम चौधरी, संदीप वाकडे, सचिन वाकडे, माझा भाऊ विशाल वाकडे, युवराज वाकडे, नरेश चौधरी, पंकज वाकडे आणि विलास सुतार, म्हणजे एकदम सिनियर प्लेयरनी आम्ही सुरुवात केली होती. आम्ही जर कुठे निघालो क्रिकेट खेळायला तर आमच्या जी साईडची जी लोक होती, म्हणजे आमच्या घरातील सुद्धा असतील, की जेवायला घरी येणार का असा प्रश्न पहिल्यांदा विचारायचे. म्हणजे एक राऊंड ही मारू शकत नाही अशी या होती. परंतु आज हा जो संघ आहे, आम्ही संघाने कुठली हार मानली नाही. छंद आहे क्रिकेटचा आणि छंदाविषयी असून दे मेहनत खूप घेतली मुलांनी. आता जो दिसतो आमच्या संघामध्ये प्रतीक वाकडे असेल, आदित्य वाकडे असेल, पंकज, अविनाश, हे जे खेळाडू आहेत, कुणाल सुतार, आताचं यंग, तर या लोकांची मेहनत खूप आहे. सकाळी प्रॅक्टिसला जातात, संध्याकाळी प्रॅक्टिसला जातात, खूप प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे हे आपल्याला दिवस बघायला मिळत आहेत. आणि काय मी विरोधी संघांना सगळ्यांना सांगू शकतो की भगत आणि कोंबडा किंवा निंबू याच्यावर विश्वास ठेवू नका. हे जर असतं तर आम्ही या 15 वर्षामध्ये माझ्या मते कित्येक साऱ्या 100 तरी ट्रॉफीज आमच्या जवळ असत्या. ही मेहनत आहे मुलांची. इथे क्रिकेटला खेळायला आलो की मी समोरच्या संघाला सांगेन की तुमचा कॉन्फिडन्स कुठेही तुम्ही लो करू नका. काही वेळेला असं मी आता बघायला मिळतंय की आम्ही जी सुरुवात केली होती की समोर जर कुठला संघ असेल विरोधी, तर तो जर मोठा संघ असेल की त्यांना बघून आम्ही पहिल्यांदाच बोलायचो, अरे यार आज गटामध्ये हा संघ आहे, त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो होत होता. परंतु आता ही पोझिशन आहे, गट कुठला आहे काय आम्ही संघच बघत नाही, आम्ही फक्त वेळेवर पोहोचण्याचा, इथे आम्ही वेळेवरच पोहोचतो एवढंच बघतो आम्ही. कारण हाय लेवलचा म्हणजे क्रिकेट खेळत आहेत मुलं आणि 100% प्रत्येक जण आपला 1% कणी असेल 1% देऊन प्रत्येकाकडून आम्ही संघ म्हणजे विजयासाठी प्रयत्न करत असतो. शेवटचा प्रश्न तुला विचारतो, याच्या पाठीमागचं मेहनत कशी आहे आणि एक्झॅक्टली तू श्रेय तू कोणाला देणार? ज्याप्रमाणे तुम्ही कुणालला घडवलं, प्रतीकला घडवलं, आज आदित्य वाकडे चांगला खेळ साकारतोय, विजू तरी चांगला कामगिरी करतोय, याच्या पाठीमागची मेहनत काय आहे? याच्या पाठीमागे मी माझ्या म्हणजे पूर्ण सिनियर प्लेयरलाच मी याचं पूर्ण श्रेय देईन. कारण संघ जो घडवला त्यांनी विश्वास दाखवला की आज ना उद्या या संघाला इथे यश प्राप्त होणारच आहे. त्यांनी आमच्या मागे जो विश्वास दाखवला, आम्हाला पाठिंबा दिला. आज फॅन फॉलोअर बघाल तुम्ही, पूर्ण चौतरपाडा गाव येतो आणि आमच्या पाठीमागे उभा राहतो. मी त्यांचं सुद्धा मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो की कुठलीही मॅच असू दे, कुठलीही सिच्युएशन असू दे,
त्यांचा कॉन्फिडन्स आणि आमच्या मागे त्यांचा जो पाठबळ आहे तो कधीही ते कमी होत देत नाही. त्याच्यामुळे हा संघ आता पुढेच दिसत आहे तुम्हाला. एक प्रश्न पहा, चौदरपाडा गावातून 4 संघ मी खेळताना पाहतो. यापूर्वी नक्षत्र चौदरपाडा संघाचा दबदबा होता, परंतु आज तुम्ही संघ टॉप करतायत, परंतु त्या संघाचा मात्र कुठेतरी खेळ खालावलाय. त्या संघाला एखादी टिप्स तू इथून देऊ शकतोस का? टिप्स जर काहीच नाही, एकदम मोठा संघ आहे तो. माझ्या मते त्यांचा फक्त कॉन्फिडन्स कुठेतरी लो झालेला आहे. त्यांच्याकडे योगेश कोहली सारखा मोठा फलंदाज आहे की जो आमच्या संघामध्ये सुद्धा नसेल. असा एक विकी भंडारी, खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा प्लेयर आहेत. फक्त कॉन्फिडन्स की ते करू शकतात. आणि प्रत्येक म्हणजे संघामध्ये त्यांच्या संघामध्ये असं आहे सर की एकदम मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलेले प्लेयर आहेत. आम्ही फक्त या लोणार असोसिएशनमध्येच आम्ही इथेच गेलो. आमच्यातले फक्त 3-4 प्लेयर ते नेतात बाहेर आणि कुठेतरी खेळतात, परंतु त्यांची टीम सतत बाहेर वगैरे पण खेळत असते, इथेही खेळत असते. फक्त ते जे बाहेर प्रयत्न करतात त्यांनी जर असोसिएशनमध्ये प्रयत्न केला तर नक्कीच ते टॉपला येतील. लास्टचा प्रश्न, कारण तुम्हाला सुद्धा घाई झालेला आहे. वर्ष पहिला आहे शिवशक्ती लोणार संघाचा, परंतु असं वाटतं की 10 ते 15 वर्षाचा जे अनुभव असेल आमच्या आयोजकांसाठी, ही स्पर्धा जी त्याने मात्र तुमच्यापर्यंत घेऊन आले, त्या आयोजकांसाठी काय सांगू शकाल? खूपच सुंदर आयोजन. आणि महत्त्वाचं म्हणजे आता बघा, बापदेव पाड्याचा हा ग्राउंड आहे आणि लोणार गाव, तिथून इथे येऊन आयोजन 4 दिवसाचं करणं अतिशय कठीण गोष्ट आहे सर. 4 दिवस इथे हे आपलं स्टेज आहे, आपलं हे मैदान आहे, याचे पूर्णपणे एक प्रकारे इथे येऊन राखणच करावी लागते आणि ते तिथे करतात. 4 दिवस इथे राहणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. कशा प्रकारे आयोजन केलं असेल, एकदम कठीण परिस्थितीतून त्यांनी आयोजन साकारलं आणि यशस्वी करून दाखवलं. यासाठी मी पूर्णपणे या शिवशक्ती लोणार कालुबाई संघ जो आता जो नावाने खेळत आहे, आई कालुबाई क्रिकेट संघ, त्याचं मी त्यांना पूर्ण इथे क्रेडिट देईन. एकदम खूप म्हणजे महत्त्वाचं आणि चांगलं आयोजन त्यांनी इथे साकारलेलं आहे. सर, आता तुम्ही सेलिब्रेशन करायला सुरुवात करायला हरकत नाहीये, तर जरूर या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघाचं मी या ठिकाणी कौतुक करतोय आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. गुड नाईट.